नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आता रेशन कार्डवरचे तांदूळ बंद झालेले आहेत. रेशन कार्डबाबतची मोठी बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे, चला तर मग पाहूया. मित्रांनो, देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी रेशन योजनेअंतर्गत अल्प दरात धान्य पुरवले जात होते. यासोबतच बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देत आहे. शासन सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवत आहे. पण आता रेशन धान्य वाटपात मोठा बदल झालेला आहे. तर त्या बदलाबरोबरच आधी शिधापत्रिका धारकांना शासन मोफत तांदूळ देत होते, परंतु आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ देण्याचा निर्णय रद्द केला आहे. मोफत तांदळाऐवजी आता सरकार नवजीवनावश्यक वस्तू देणार आहेत. तर त्या वस्तू कोणत्या आहेत, चला तर मग बघूया. रेशनमध्ये तांदूळ बंद आणि या 9 वस्तू मिळणार. आता त्या वस्तू कोणत्या आहेत तर खाली पहा. तांदूळ बंद करून 9 वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारला आशा आहे की यामुळे लोकांचे जीवनमान सुधारेल. तर मित्रांनो, जे तांदूळ बंद केलेले आहेत त्या तांदळाच्या ऐवजी ह्या नवीन वस्तू मिळणार आहेत. पहिल्यांदा फक्त गहू, तांदूळ, रॉकेल ह्या गोष्टी मिळत होत्या, पण आता त्या गोष्टी बऱ्यापैकी बंद करत आणलेल्या आहेत. आता या गोष्टींमध्ये बदल करून ह्या अशा वस्तू दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा नवनवीन योजनेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनाही पोहोचवा, जेणेकरून या व्हिडिओचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल. तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्ही आमचा टेलिग्रामचा चॅनलशी जॉईन करून ठेवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.